रात्रीचे 2 वाजले होते. सोसायटीच्या पार्किंगमध्ये एक कार शिरली. कारमधून आर्या आणि विक्रांत दोघेही बाहेर उतरले. दोघांच्या चेहऱ्यावर खूप थकवा जाणवत होता, पण तितकंच आज त्यांनी खूप एन्जॉय केलं होतं हे समाधानही जाणवत होतं. दोघे डिक्कीमधल्या स्वतःच्या बॅग घेऊन गाडी लॉक करून आता लिफ्टजवळ आले. लिफ्टने ते त्यांच्या मजल्यावर आले आणि फ्लॅटजवळ येत त्यांनी बाजूच्या फ्लॅटमधली सुरू असलेली लाईट बघितली. वाव, इतके दिवस हा फ्लॅट बंद होता. बहुतेक कोणीतरी राहायला आले आज. विक्रांत म्हणाला. जाऊ दे, आपल्याला काय, चल दार उघड पटकन, खूप झोप येत आहे, आर्या म्हणाली. विक्रांतने दार उघडलं आणि दोघेही आतमध्ये गेले. आतून दार बंद करून घेतलं. काही क्षण उलटले. राज बाजूच्या फ्लॅटचं दार उघडून बाहेर आला. त्यांच्या फ्लॅटच्या दाराजवळ येऊन तो उभा राहिला. वेलकम टू आवर फेरी वर्ल्ड. डोअर मॅटवर लिहिलेलं ते वाक्य त्याने वाचलं. त्यावर तो थुंकला आणि तसाच आता स्वतःच्या फ्लॅटमध्ये निघून गेला. फ्लॅटचं दार बंद करून घेतलं आणि आता तिसऱ्या बेडरूममध्ये, जिथे मॉनिटर रूम करण्यात आली होती, तिथे जाऊन तो त्या मुलीच्या बाजूला येऊन बसला. कम्प्युटरचा मोठा मॉनिटर समोर होता. त्यांच्या घरातल्या प्रत्येक ठिकाणी लावलेले स्पाय कॅमेरे अतिशय स्पष्ट असे चित्र दाखवत होते. दोघांच्या बेडरूममधल्या कॅमेऱ्यात आता दोघेही कपडे बदलताना दिसत होते. तो एकटक नुसता बघत होता. दोघेही खूप थकले होते, त्यामुळे ते लगेचच कपडे चेंज करून बेडवर आडवे झाले आणि झोपी गेले. बेडरूममधला छोटासा नाईट लॅम्प सुरू होता, पण नाईट विजन कॅमेऱ्यामुळे तिथली सगळी दृश्य स्पष्टपणे दिसत होती. राज आता त्या खोलीतून बाहेर आला. हॉलमध्ये येताना एक सिगरेट पेटवली. तो कुठल्या तरी गोष्टीची वाट बघत होता. जणू कुणीतरी येणार होतं काहीतरी घेऊन. त्याच्या मनात एक चलबिचल सुरू होती. सारखा त्याचं लक्ष घड्याळाकडे जात होतं. म्हणता म्हणता 1 तास उलटून गेला आणि 3 वाजता बरोबर त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला. हॅलो, मी दीपक सरांचा असिस्टंट बोलतोय. बिल्डिंगमध्ये आलोय. एक पिझ्झा डिलिव्हरी बॉय म्हणून आज शिरलोय. काम झालंय का? राजने विचारलं. हो, काम झालंय. मांत्रिकाने मला काहीतरी दिलं आहे. ती गोष्ट मला तुम्हाला द्यायला सांगितली आहे. एका छोट्याशा कापडात ती गोष्ट मी घेऊन आलोय. आतमध्ये तुमच्यासाठी एक संदेश लिहिला आहे. 5व्या मजल्यावर ये, फ्लॅट नंबर 504, राज म्हणाला आणि त्याने फोन ठेवून दिला. 2च मिनिटात दाराची बेल वाजली. राजने दार उघडलं आणि त्या माणसाला आत घेतलं. त्या माणसाने बॅगमध्ये हात घालत एक लाल कापडात बांधलेली छोटीशी पोटली राजला दिली. यात तुमच्यासाठी संदेश लिहिलाय मांत्रिकाने. मला सांगितलंय की यात जे लिहिलं आहे फक्त तेवढंच करायचं आहे. ठीक आहे, मी निघतो, असं म्हणून तो लगेचच तिथून निघून गेला. राजने लाल कापडाची ती पोटली सोडवली आणि आतमध्ये एक पांढऱ्या रंगाचा अगदी पातळ असा धागा त्याला दिसत होता. सोबत एक चिठ्ठी होती. हा धागा तुला त्यांच्या दरवाजाच्या जवळ बांधायचा आहे आणि मग यात लिहिलेला मंत्र फक्त 3 वेळा म्हणून या धाग्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं 3 वेळा. बस इतकंच करायचं आहे आणि मग मागे वळून न बघता तसाच निघून जा जिथून आला होतास. लक्षात ठेव, हा धागा तू एकदा हातात घेतलास की मग तुझ्या तोंडून एकही शब्द बाहेर नाही पडला पाहिजे. तू केवळ यात लिहिलेला तो मंत्र म्हणू शकतोस. जोवर त्यावर पाणी शिंपडून तू परत तुझ्या हद्दीत येत नाहीस तोपर्यंत कोणाशीच काहीही बोलायचं नाही किंवा कोणताच उद्गार काढायचा नाही. राजने तो धागा हातात घेतला होता. तो आता पटकन किचनमध्ये आला. किचनमध्ये येत त्याने पाण्याची एक बाटली घेतली. त्या बाटलीचं सील फोडलं. अगदी सावकाशपणे तो दरवाजाच्या जवळ आला. दरवाजा उघडून त्याने बाहेर पॅसेजमध्ये नजर टाकली. पॅसेजमध्ये कोणीच नव्हतं. तो पटकन शेजारीच असलेल्या त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाजवळ आला. हा धागा कुठे बांधता येईल असा विचार त्याच्या मनात आला आणि तितक्यात त्याला डोअर स्टॉपर दिसला. डोअर स्टॉपवर साधारण फार कोणाची नजर जात नाही.
आणि हा धागा इतका पातळ आहे की हा धागा बांधल्यावरही कोणाला तो सहजासहजी दिसणार नाही. त्याने तो धागा आता डोअर स्टॉपरला व्यवस्थित घट्ट बांधला. चिठ्ठीत लिहिलेला तो मंत्र त्याने 3 वेळा स्पष्टपणे अगदी बारीक आवाजात उच्चारला. बाटलीतील पाणी त्याने 3 वेळा त्या धाग्यावर शिंपडलं. सगळं काही उचलून तो आता स्वतःच्या फ्लॅटच्या दरवाजाच्या दिशेला चालू लागला आणि एक क्षण त्याला मागे कोणीतरी येऊन थांबल्याचा आभास झाला. एक सावली त्याला स्वतःच्या पासून पुढे काही अंतरावर जाणवत होती. त्यांनी मागे वळून न बघता थेट स्वतःच्या फ्लॅटचे दार उघडलं आणि तो आत शिरला. दार बंद करून घेतलं आणि आता तो तसाच बेसिनजवळ आला. हातपाय धुतले आणि आता तो स्वतःच्या रूममध्ये निघून आला. आसावरी अगदी शांतपणे झोपली होती. त्याने तिच्या त्या सुंदर चेहऱ्याकडे बघितलं. तिच्या कपाळावर चुंबन घेत तोही तिच्या बाजूला आडवा झाला. छताकडे नजर लावत तो कधी झोपी गेला आहे त्याचं त्यालाही लक्षात आलं नाही. सकाळ झाली होती. 8:30 वाजले होते. विक्रांत आणि आर्या दोघेही अजून झोपलेले होते. दरवाजाची बेल वाजली आणि कितीतरी वेळ दरवाजाची बेल वाजत राहिली. त्या बेलच्या आवाजाने आर्याला जाग आली आणि विक्रांतही उठला. कोणीतरी अविरतपणे दाराची बेल वाजवतच होतं. मध्ये मध्ये दारावर जोरात हातही आपटत होते. कोण आहे? मूर्ख कुठले? ती वैतागून म्हणाली. आर्या आणि विक्रांत दोघेही बेडवरून खाली उतरले. बेडरूमचं दार उघडत त्यांनी बाहेर पाऊल टाकलं आणि दोघेही हादरून गेले. पूर्ण घरात पाणीच पाणी पसरलेलं होतं. घरातले सगळे नळ सुरू होते. हॉलपासून ते किचनपर्यंत सगळीकडेच पाणीच पाणी पसरलेलं होतं आणि त्यात कोणीतरी जोरात दरवाजा आपटत होतं. ओ माय गॉड, हे काय आहे? आर्याचं डोकं चक्रावून गेलं. विक्रांतला काहीच कळत नव्हतं. तो तसाच पाण्यातून चालत दरवाजाजवळ आला आणि त्याने दार उघडलं. समोर सोसायटीतले 5-6 जण उभे होते. अहो काय वेडबीड लागले का? किती वेळ दार वाजवत आहात? विक्रांत समोर असलेल्या त्या लोकांवर जरासा ओरडला. अहो किती वेळचा दार वाजवतोय? काय दारू पिऊन झोपता का तुम्ही? हे काय आहे? तुमच्या घरातलं सगळं पाणी पूर्ण पॅसेजमध्ये पसरलंय. तुमच्या बाथरूममधून गळणारं पाणी खाली यांच्या किचनमध्ये पूर्ण पसरलंय. विक्रांतने त्या पॅसेजमध्ये पसरलेलं पाणी बघितलं. त्याला काहीच कळत नव्हतं की हे कसं झालं. समोर असलेल्या 5-6 लोकांच्या चेहऱ्यावरचा राग बघून तो पण जरासा आता नरमला होता. अहो खरंच माहिती नाही. आम्ही तर काल सगळे नळ बंद केले होते. आम्ही काल दिवसभर इथे नव्हतो. त्यामुळे जातानाच आम्ही सगळे नळ बंद करून गेलो होतो. हे कसं झालं मलाही कळत नाहीये. विक्रांत म्हणाला. आपण नळ बंद करून गेला होतात, मग हे कसं झालं? आणि तुमच्या बाथरूममधून यांच्या किचनमध्ये पाणी लीक कसं काय होतंय? ते काही नाही. तुम्ही तुमच्या खर्चावर आज प्लंबर बोलवा आणि जे काही काम असेल ते करून घ्या. सोसायटीचा सेक्रेटरी विक्रांतवर भडकला. विक्रांतला त्याचं म्हणणं मान्य करण्याव्यतिरिक्त दुसरा काहीही पर्याय नव्हता. डोंट वरी, मी करून घेतो. सॉरी, आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल खरंच सॉरी. विक्रांत आता हात जोडून सगळ्यांची माफी मागत होता. खरं तर तो इतका मुजोर होता की आजवर त्याने कधी कोणासमोर हात जोडले नसतील, पण आज का कोणास ठाऊक तो करत होता. त्याचं हे बोलणं ऐकून बाकी सगळे लोकही तिथून निघून गेले. त्याने दार बंद करून घेतलं आणि त्याची नजर घड्याळाकडे गेली. आता 8:45 वाजले होते. काल त्याने सुट्टी घेतली होती आणि आज सकाळी 9 वाजता ऑफिसमध्ये त्याला कोणत्याही परिस्थितीत हजर राहायचं होतं, कारण आज त्याची खूप महत्त्वाची मीटिंग होती. पण आता हे सगळं कसं शक्य होणार? पाण्यातून पावले टाकत आता तो बेडरूममध्ये आला. त्याला चांगलं आठवत होतं की काल त्याने मोबाईलचा गजर लावला होता झोपायच्या आधी, पण गजर वाजलाच नव्हता. त्याने टेबलवर ठेवलेला मोबाईल हातात घेतला. मोबाईल स्विच ऑफ झाला होता. त्याने तिचा मोबाईल पाहिला, तोही स्विच ऑफ झाला होता.
पण काल रात्री त्याने पाहिलं होतं तेव्हा मोबाईलची बॅटरी जवळपास 60% चार्ज होती. हे कसं काय झालं हा प्रश्न त्याच्या मनात उत्पन्न झालेला. त्याला आता कळत नव्हतं ऑफिससाठी निघावं की इथे राहून पाणी काढण्यात तिची मदत करावी. तिने मॉप घेऊन आता पाणी पुसायला सुरुवात केली होती. तिची चिडचिड सुरू झाली होती. बेबी ऐक, मी आता लगेच निघतोय ऑफिससाठी. खूप महत्त्वाची मीटिंग होती आज 9 वाजता. का कुणास ठाऊक मोबाईलचा गजर देखील वाजला नाही. मोबाईल देखील स्विच ऑफ झाला. तो म्हणाला, आर यू मॅड? तू ऑफिसला निघून जाणार आणि मी हे घर एकटीने साफ करू असं म्हणायचंय तुला? तुझी बायको आहे का नोकरानी आहे मी? ती त्याच्यावर अक्षरशः किंचाळली. आता मी काय करू? माझी मीटिंग आहे. नोकरीवरून काढून टाकतील मला जर आज नाही पोहोचलो तर. एकतर काल सुट्टी घेतली होती. मी सांगितलं होतं का सुट्टी घ्यायला? करायचं होतं ना काम. ती त्याच्यावर ओरडली. हे बघ, मी निघतोय. जमत असेल तर कर, नाही तर राहा अशीच. तो तिच्यावर तसाच ओरडला. लॅपटॉपची बॅग त्याने खांद्याला लावली आणि तो आता निघाला. बाजूच्या फ्लॅटमध्ये स्क्रीनवर राजे सगळं बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक आसुरी स्मित हास्य उमटलं होतं. त्या दोघांच्या भांडणाची काडी पडली होती. त्यांच्या दुर्गतीची सुरुवात या छोट्याशा मनस्तापापासून सुरू झालेली. मन मारून आता तिला त्या घरातलं पाणी काढताना पाहून त्याला खूप बरं वाटत होतं. जवळपास 2 तास लागले तिला घरातलं सगळं पाणी काढायला. थकलेल्या अवस्थेत ती सोफ्यावर बसली होती. बाजूला ठेवलेला फोन तिने हातात घेतला आणि तिच्या लक्षात आले की फोन तर स्विच ऑफ झालाय. तिने फोन चार्जिंगला लावला आणि ती किचनमध्ये गेली. तिने सकाळचा चहा देखील घेतला नव्हता. फ्रीजमध्ये हात घालून तिने दुधाचे पातेलं बाहेर काढलं आणि गॅसवर ठेवलं. गॅस पेटवल्या तिच्या लक्षात आलं की दूध तर नासलं आहे. तिची चिडचिड आता अजूनच वाढली. रागाच्या भरात ही थोडीशी ओरडली. हे पाहताना राजच्या मनाला खूपच थंडावा मिळत होता. तिचा फोन आता सुरू झाला होता. फोन सुरू झाल्या कितीतरी वेळ खूप सारे मेसेजेस येऊ लागले. तिने वर्क फ्रॉम होम घेतलं होतं काही दिवसांसाठी, पण आता जवळपास 11 वाजले होते तरीही तिने लॉग इन केलं नव्हतं. त्यामुळे ऑफिसमधून तिला सारखे फोन येऊ लागले होते आणि त्यात तिचा फोन इतका बंद होता त्यामुळे सुद्धा खूप सारे मेसेजेस आले होते. आता तिच्या फोनवर कोणाचा तरी फोन येऊ लागला. तिने फोन उचलला. हॅलो सर, बोला. आर्या, अगं कुठे आहेस तू? किती महत्त्वाचं प्रेझेंटेशन होतं आज. तुझं कामात बिलकुल लक्ष नाहीये. तुला नोकरी करायची आहे की नाही ते सांग. समोरून तिचा बॉस ओरडला. सर, पण झालं काय? अगं शुक्रवारी तुझ्या फाईल्स पाठवल्या होत्या त्या आज मला प्रेझेंट करायच्या होत्या क्लायंटला. हो माहिती आहे मला, म्हणून तर मी शुक्रवारीच त्या फाईल तुम्हाला पाठवून ठेवल्या होत्या. आणि इतकंच नाही, काल सकाळी सुद्धा मी थोडंसं काम करून त्या फाईल तुम्हाला परत रिवाईज करून पाठवल्या होत्या. मग झालं काय? त्या सगळ्या फाईल करप्ट झाल्यात. काल मला वेळ झाला नाही ते बघायला, पण तू तरी बघायचं होतंस. काल तू सुट्टीवर होतीस, पण निदान आज तरी बघायचं होतंस सकाळी. तू अर्धा तास काढून जर ते सगळं बघितलं असतं तर आज आपल्या हातून एवढं मोठं काम गेलं नसतं. क्लायंटसमोर माझी इज्जत गेली, आपल्या कंपनीची इज्जत गेली. सध्या तुझ्या सुट्ट्या खूपच वाढल्या आहेत. त्या गोष्टीच्या तक्रारी तर येतच आहेत, पण आज जे झालं ते खूपच झालं. मला काही माहिती नाही. तू 1 तासात ऑफिसमध्ये ये आणि आजपासून तुझं वर्क फ्रॉम होम बंद. तुम्हाला वर्क फ्रॉम होम दिलं आणि तुमच्या भरोशावर राहिलो, हीच माझी चूक झाली. मॅनेजर तिच्यावर चांगलाच भडकला होता. तिचा चेहरा पडला. एकतर 2 तास नको ते काम अंगावर पडलं होतं, त्यातच ती थकून गेली होती आणि आता तिला 1 तासात ऑफिसला पोहोचायचं होतं. कशीबशी त्यावरून ऑफिसला जायला निघाली. दार लॉक केलं आणि ती निघून गेली. लिफ्ट जवळ आली आणि ती लिफ्टमध्ये चढली. तिने ग्राउंड फ्लोअरला जायचं बटन दाबलं. लिफ्ट 2 मजले खाली गेली आणि मध्येच अडकली. तसं बघायला बाजूच्या विंगमधल्या आणि त्याच बिल्डिंगमधल्या बाकीच्या लिफ्ट व्यवस्थित सुरू होत्या. लाईटला देखील काही झालं नव्हतं, पण ती लिफ्ट
मध्येच तशी 15-20 मिनिटं अडकून पडली होती. ती ओरडत होती, किंचाळत होती. कसंबसं तिला वॉचमन आणि सिक्युरिटीने बाहेर काढलं. घामाघूम झालेल्या अवस्थेत ती अक्षरशः रडकुंडीला आलेली. पण तिला नोकरी गमवायची नव्हती. एवढं मोठं पॅकेज तिला इतर कुठे मिळणार नव्हतं. ती बिल्डिंगच्या गेटजवळ आली. तिने कॅब बुक केली आणि ती त्यामध्ये बसून निघून गेली. खिडकीतून राज तिला जाताना बघत होता. तिच्या हालचालीमध्ये असलेला मनस्ताप आता त्याला जाणवत होता. आता कसं वाटतंय? आसावरी त्याच्या जवळ येत म्हणाली, आता कुठे मला जरा बरं वाटतंय, पण ही तर सुरुवात आहे. आज पहिला दिवस आहे ना, तो म्हणाला. स्थळ हिंजवडीमधील एक IT कंपनीची कॉन्फरन्स रूम. विक्रांत, त्याचे काही सहकारी बाहेरून आलेले काही क्लायंट्स त्या कॉन्फरन्स रूममध्ये बसले होते आणि विक्रांतचा बॉस स्क्रीनवर प्रेझेंटेशन देत होता. क्लायंटच्या कंपनीतून 3 लोक आले होते. त्यात एक फॉरेनर स्त्रीही होती. तिची खुर्ची विक्रांतच्या खुर्चीपासून काही अंतरावर होती. विक्रांतची नजर लॅपटॉपवर होती. अचानक त्याला त्याच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर एक माशी बसलेली दिसली. त्याने ती माशी हाताने झटकली आणि परत एकदा तो स्क्रीनकडे बघू लागला. मध्येच तो समोर बोलत असलेल्या त्याच्या बॉसकडे देखील बघायचा. त्याने परत एकदा स्वतःच्या स्क्रीनवर नजर टाकली. आता तिथे 4 माशा बसल्या होत्या. त्याने त्या झटकल्या. प्रोजेक्टरवर प्रेझेंटेशन सुरू होतं, त्यामुळे तिथे अंधार होता. परत एकदा त्याने समोर बॉसकडे बघितलं आणि आता यावेळी त्याची नजर जशी स्वतःच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर गेली तर अक्षरशः तो हादरून 2 इंच मागे सरकला. त्याचा स्क्रीनच त्याला दिसत नव्हता. त्यावर फक्त माशाच माशा दिसत होत्या. असंख्य काळ्या माशा वळवळ करत अख्ख्या स्क्रीन आच्छादून होत्या. तो जरासा घाबरत ओरडला. अचानक बोलता बोलता त्याच्या बॉसने आणि बाकी सगळ्यांनी त्याच्याकडे बघितलं. भेदरलेल्या नजरेने तो स्वतःच्या लॅपटॉपकडे बघत होता आणि तशीच त्याची नजर बाजूला काही अंतरावर बसलेल्या त्या फॉरेन स्त्रीच्याकडे गेली. तो भीतीने अक्षरशः किंचाळला, कारण त्याला भयानक असं दृश्य दिसत होतं. पांढरा पडलेला चेहरा, पांढरे घनदाट केस, सुरकुतून चेहऱ्याची लटकणारी त्वचा आणि डोळ्यांच्या जागी फक्त 2 काळे खड्डे. हातापायावर सगळीकडे सुरकुत्या. तोंडात एकही दात नव्हता. तोंड उघडून ती त्याच्याकडे बघत हसत होती. तिचे ते किंचाळणं बघून त्याला कसं तरी व्हायला लागलं. त्याचा एक हात पोटावर होता आणि दुसरा हात गळ्यावर. त्याला मळमळू लागलं होतं आणि पुढच्याच क्षणी त्याला उलटी झाली. त्याच्या तोंडातून पडलेली सगळी घाण लॅपटॉप आणि समोर असलेल्या टेबलवर पडतानाच बाजूला असलेल्या क्लायंट्सच्या अंगावरही त्याचे शिंतोडे उडाले. बॉस त्याच्या अंगावर जोरात ओरडला. बॉसचा तो आवाज ऐकून तो अचानक भानावर आला आणि त्याने आजूबाजूला बघितलं. आता ती स्त्री एकदम नॉर्मल दिसत होती. त्याला काहीच कळत नव्हतं हे नक्की झालं काय. त्याच्या लॅपटॉपवर आता कोणत्याही माशा नव्हत्या, पण जे काही घडलं होतं ते बघून तो शॉक झाला होता. डिस्गस्टिंग, इट्स अ शेअर नॉनसेन्स. तिघेही क्लायंट जागेवरून उठले आणि ती मीटिंग अर्ध्यावरच सोडून तिथून बाहेर निघून गेले. तिथे उपस्थित प्रत्येकजण शॉक झाला होता. प्लीज याला कोणीतरी माझ्यासमोरून घेऊन जावा. माझ्या हातून काहीही घडायच्या आत. विक्रांतचा बॉस अक्षरशः रागाने लालबुंद झाला होता. त्याचे 2 सहकारी उठले आणि विक्रांतला घेऊन तिथून बाहेर निघून गेले. अरे काय केलंस तू? तुला माहितीये जर्मनीहून आलेलं डेलिगेशन होतं ते. सगळं काही झालं होतं. फक्त ॲग्रीमेंटवर सह्या होणार होत्या. तुझ्यामुळे एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट गेलं. सगळं संपलं आता. आणि ऑफिसमधला त्याचा सहकारी पण आता चिडला होता. जा बाथरूममध्ये सगळं साफ करून ये. झेपत नव्हतं तर एवढी दारू प्यायची नव्हती काल. त्याचा मित्र त्याच्यावर ओरडला. विक्रांतचं डोकं चक्रावून गेलं होतं. नक्की काय घडते त्याचं त्याला कळत नव्हतं. तो आता बाथरूममध्ये आला. त्याने तोंड धुतलं. अंगावर लागलेली घाण टिश्यू पेपरने स्वच्छ केली आणि आरशात स्वतःला बघत तो उभा राहिला. तोंडावर पाणी वगैरे मारल्यामुळे
आता त्याला जरा बरं वाटलं होतं. तो बाथरूममधून बाहेर आला. बाहेरच पॅसेजमध्ये एक स्त्री साफसफाई करत होती. तो त्या स्त्रीच्या बाजूने जाऊ लागला. कुठे निघालास? त्या स्त्रीने त्याला मागून आवाज दिला. त्याने वळून मागे बघितलं. हाऊसकीपिंगचे काम करणारी ती बाई. तिच्याकडे बघून क्षणभर तो सगळं काही विसरून गेला आणि नकळतपणे त्याची पावलं आता तिच्या दिशेला वळली. त्या स्त्रीला बघून त्याच्या स्वतःवरचा ताबाच राहिला नव्हता. जणू त्याने तिचा हात धरला आणि तिला स्वतःच्या जवळ ओढलं. तिला घट्टपणे त्याने मिठीत घेतलं आणि पुढच्याच क्षणी मागून कोणीतरी त्याच्यावर जोरात ओरडलं. तो दचकला आणि भानावर येत त्याने मिठीतून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या हाऊसकीपिंगवाल्या स्त्रीला बघितलं. हे काय? ती स्त्री त्याच्यापासून बाजूला सरकली आणि तिने त्याच्या थोबाडात दिली. त्याने आजूबाजूला बघितलं. आता तिथे स्टाफ जमा व्हायला लागला होता. हे काय करत होतास तू? ऑफिसमधला त्याचा सहकारी त्याच्या जवळ आला आणि तो देखील एका धक्क्यात होता. ती स्त्री आरडाओरडा करत विक्रांतच्या जवळ आली आणि परत त्याच्या एक थोबाडीत दिली. पोलिसात कंप्लेंट करते. आता थांब, असं म्हणत ती तावातावात ओरडत तिथून निघून गेली. पूर्ण स्टाफ समोर त्याची इतकी बदनामी झाली होती की आता त्याची मान शरमेने खाली गेली.